पुण्यात पुढचे 4 दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। पुण्यातल्या 4ही प्रमुख धरणं आधीच भरली आहेत, त्यामुळे अतिवृष्टीमुळे या धरणांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या खडकवासला धरण क्षेत्रातल्या 4ही धरणं भरली असतानाच पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ होणार असल्यामुळे खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रात विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीपात्राबाहेरच्या नागरिकांना सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं। पुण्यामध्ये पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। खरं तर पुण्यातील 4ही धरणं याआधीच 100% भरली आहेत, त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल, त्यामुळे नदीकाठा शेजारच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यामधली 4ही धरणं आधीच भरलेली आहेत, त्यातच आता पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला, त्यामुळे धरण क्षेत्रातल्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये पुढचे 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्यानं हा अलर्ट जारी केलाय। दरम्यान पुण्यातली धरणं आधीच भरली आहेत, त्यामुळे आता धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे।